Question number 11. If z is equal to x plus iy satisfies the condition modulus of z plus 1 is equal to 1, then z lies on the. आता z इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, त्याचा आपण मॉड्युलस घेतला, त्याच्यामध्ये 1 ॲड करून सरळ सरळ त्या गोष्टीला अगोदर आपण इव्हॅल्युएट करून घेऊ. मॉड्युलस ऑफ झेडच्या ठिकाणी मी एक्स प्लस आय वाय ठेवतो, एक्स प्लस आय वाय प्लस समोर 1 ठेवलाय, 1 इज इक्वल टू व्हॅल्यू 1 आहे. आता एक्स प्लस आय वाय प्लस 1 हा जो कॉम्प्लेक्स नंबर कंप्लीट आपल्याकडे बनत आहे, त्याच्यामध्ये एक्स आणि प्लस 1 हा रिअल पार्ट आहे, आय वाय हा इमॅजिनरी पार्ट, बरोबर. इज इक्वल टू या ठिकाणी काय होणार, एक्स प्लस 1 यांना मी एका ब्रॅकेटमध्ये लिहितो प्लस आयोटा वाय दुसरीकडं इज इक्वल टू 1. या कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस म्हणजेच काय असतो, अंडर रूट याच्या रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. या ठिकाणी मॉड्युलस ऑफ हा कॉम्प्लेक्स नंबर घेतोय, रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट यांचा स्क्वेअर घेऊ आपण, काय होऊन जाईल बघा बरं, अंडर रूट एक्स प्लस 1 होल स्क्वेअर प्लस या ठिकाणी वाय आहे इमॅजिनरी पार्ट वाय स्क्वेअर इज इक्वल टू व्हॅल्यू 1. दोन्ही साईडचा स्क्वेअर करून टाकू, आपल्याकडे काय होऊन जाईल एक्सप्रेशन बघा, एक्स प्लस 1 होल स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1चा स्क्वेअर काय होऊन जाईल 1. आता हे जे इक्वेशन आहे किंवा हा जो लोकस आहे तो नेमका कशाचा आहे, एक्स मायनस एच होल स्क्वेअर प्लस वाय मायनस के होल स्क्वेअर इक्वल्स टू आर स्क्वेअर. या फॉर्मॅटमध्ये आपल्याकडे हे इक्वेशन भेटलंय. एच ची व्हॅल्यू आहे इक्वल्स टू -1, के ची व्हॅल्यू आहे 0, आर ची व्हॅल्यू आहे 1. एच कॉमा के या केसमध्ये काय असतो आपल्याकडे बघा, -1, 0. x minus h whole square plus y minus k whole square equals to r square is the standard equation of a circle ज्याचा सेंटर आहे ॲट h, k. म्हणजे या ठिकाणी आपल्या सर्कलचा सेंटर कुठं आला, ॲट पॉईंट -1, 0 आणि r असते त्याची रेडियस, r ची व्हॅल्यू आपल्याकडे आली 1. देअरफॉर हा जो आपल्याकडे कंप्लीट लोकस आहे तो काय रिप्रेझेंट करतो, इट रिप्रेझेंट्स अ सर्कल ज्याचा सेंटर आहे -1, 0 आणि रेडियसची व्हॅल्यू आहे 1. सर्कल विथ सेंटर -1, 0 अँड रेडियस 1, दॅट इज द करेक्ट answer. Next पाहू question number 12. If amplitude of z minus 2 minus 3i is 3 pi by 4, then locus of z is. z ची व्हॅल्यू त्यांनी दिली आहे. सगळ्यात अगोदर आपण याला इव्हॅल्युएट करून घेऊ. z minus 2 minus 3i इज इक्वल टू काय होतो, z ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे x प्लस आय वाय -2 minus 3i. आता या कॉम्प्लेक्स नंबरचा ॲम्प्लिट्यूड त्यांनी आपल्याला विचारला. ॲम्प्लिट्यूड काय असतो कुठल्याही कॉम्प्लेक्स नंबरचा, थीटा असतो इज इक्वल टू काय, tan इनवर्स ऑफ b डिवाइड बाय a. आता याला आपण इव्हॅल्युएट करून घेऊ. हा नंबर काय होऊन जाईल बघा बरं, इज इक्वल टू एक्स रिअल आहे -2 रिअल आहे, एक्स -2 हा रिअल झाला प्लस आयोटा इन ब्रॅकेट वाय -3 हा झाला a प्लस आय बीच्या फॉर्मॅटमध्ये. देअरफॉर a इज इक्वल टू एक्स -2 आणि b इज इक्वल टू वाय -3. मग याचा ॲम्प्लिट्यूड काय होणार या कॉम्प्लेक्स नंबरचा, इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ b डिवाइड बाय a म्हणजेच y-3 डिवायडेड बाय x -2. त्यांनी काय दिले, थीटा इज इक्वल टू 3 पाय बाय 4. आपण सरळ सरळ याची व्हॅल्यू ठेवून देऊ, इज इक्वल टू 3 पाय बाय 4. ठीक आहे, दोन्ही साईडला आपण टॅन घेऊ, काय होऊन जाईल बघा बरं, टॅन इनवर्स y-3 डिवाइड बाय x -2 इज इक्वल टू टॅन ऑफ 3 पाय बाय 4लाच मी काय म्हणतो, पाय मायनस पाय बाय 4. 4 पाय मायनस पाय म्हणजे 3 पाय होल डिवाइड बाय 4. येतं लक्षामध्ये. हा टॅन ऑफ टॅन इनवर्स सेल्फ ॲडजस्ट होऊन जातील. लेफ्टला काय उरलं आपल्याकडं, y-3 डिवाइड बाय x -2 इज इक्वल टू, राईट साईडला काय उरतोय, पाय म्हणजे हा पाय बाय 2चा इवन मल्टिपल आहे, देअरफॉर हा टॅनचा टॅन राहील बाहेर, कॉट नाही होणार. पाय मायनस पाय बाय 4 हा सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे, सेकंडमध्ये टॅन असतो निगेटिव्ह, त्याच्यामुळे हा काय होऊन जाईल मायनस टॅन पाय बाय 4 इक्वल्स टू टॅन पाय बाय 4ची व्हॅल्यू 1 आणि हा मायनस, हा काय झाला -1. म्हणजे y-3 डिवाइड बाय x -2 इक्वल्स टू -1. याला याच्यासोबत मल्टिप्लाय करून टाकतो, काय झाला हा y-3 इज इक्वल टू -x प्लस 2, -1 इंटू x -x, -1 इंटू -2 प्लस 2. या एक्सला या साईडला घेऊन टाकू, x प्लस वाय, एक्स इकडे येऊन प्लस झाला, x प्लस वाय -3ला पलीकडे पाठवू, प्लस होऊन जाईल इज इक्वल टू 2 प्लस 3 इज इक्वल टू 5. देअरफॉर x प्लस वाय इज इक्वल टू 5 हा आपल्याकडे तयार झालेला आहे एक लोकस. x प्लस वाय इज इक्वल टू 5 आपल्याकडे कुठं आहे हा सगळा ऑप्शन, ऑप्शन बी इज
दी करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 13 म्हणतोय द स्क्वेअर रूट्स ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर -5 -12 आयोटा आर. आता जर तुम्ही थिअरीच्या सिलेबसमध्ये याची मेथड बघितली असेल तर ती खूप लेंदी आहे. सीईटीसाठी मी तुम्हाला सरळ सरळ याचा डायरेक्ट फॉर्म्युला देतो, तो फॉर्म्युला तुम्ही पाठच करून ठेवा. जर तुमचा कॉम्प्लेक्स नंबर ए प्लस आय बी असेल तर त्याचा रूट इज इक्वल टू एक फॉर्म्युला आहे अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, यालाच आपण काय म्हणतो मॉड्युलस ऑफ झेड प्लस ए होल डिवाइड बाय 2. या फॉर्म्युल्यामध्ये 2 या रूटच्या मध्ये आहे, हा ए या रूटच्या बाहेर आहे. या गोष्टी काळजीपूर्वक लक्षामध्ये ठेवायच्या. प्लस आयोटा इंटू बी डिवायडेड बाय मॉड्युलस ऑफ बी अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए होल डिवाइड बाय 2 इज इक्वल टू अंडर रूट. आता आपल्याकडे जो त्यांनी नंबर दिला आहे -5 -12 आय, त्याच्यामध्ये बघा ए प्लस आय बी इज इक्वल टू -5 -12 आयोटा होतोय. ठीक आहे, ए इज इक्वल टू -5, बी इज इक्वल टू -12. ती गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायची. काय होऊन जाईल बघा बरं या ठिकाणी अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. या ठिकाणी रूटमध्ये ए स्क्वेअर म्हणजे -5चा स्क्वेअर 25, बी स्क्वेअर म्हणजे 12चा स्क्वेअर 144 अंडर रूट 25 प्लस 144 प्लस ए ची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी -5 होल डिवाइड बाय 2 प्लस आयोटा इंटू बी ची व्हॅल्यू किती आहे -12 डिवाइड बाय मॉड्युलस ऑफ बी म्हणजे +12 कॅन्सल होऊन जाईल, या ठिकाणी फक्त मायनस अप्लाय होईल. अंडर रूट हा काय झाला अंडर रूट अगेन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सेम आहे 25 आणि 144, 5 आणि 4 9, 2 आणि 4 6 1, हा झाला टोटल 169. या ठिकाणी बघा मायनस ए ची व्हॅल्यू किती आहे -5 ठेवून दिली आपण या ठिकाणी होल डिवाइड बाय 2. हा झाला टोटल 25 प्लस 144 169 हा 13चा स्क्वेअर आहे, त्याच्यामुळे या रूटच्या बाहेर काय येणार 13. ठीक आहे, हा पहिल्या रूटमध्ये 13 समोर आहे -5 डिवाइड बाय 2 प्लस या ठिकाणी आयोटा इंटू हा मायनस आहे, त्याच्यामुळे हा काय होऊन जाईल मायनस आयोटा अंडर रूट हा अगेन 13 मायनस ऑफ मायनस काय झाला हा प्लस 13 प्लस 5 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 13 मायनस 5 म्हणजे झाला 8 बाय 2 म्हणजे 4 आणि 4चा रूट बाहेर घेतला तर काय होऊन जाईल प्लस और मायनस हा 2. ठीक आहे, त्याच्यानंतर हा मायनस आपण ॲज इट इज ठेवून देऊ. या ठिकाणी मी प्लस और मायनस दोघांनाही कंबाईन घेतो, कारण या रूटचा पण बाहेर प्लस और मायनस येईल, या रूटचा पण बाहेर प्लस और मायनस येईल. ठीक आहे, मध्ये मायनस घेतला मी 13 प्लस 5 झाला 18 डिवाइड बाय 2 झाला 9चा जेव्हा रूटच्या बाहेर येईल तेव्हा तो काय होऊन जाईल 3 आणि हा त्याला मल्टिप्लाय असला आयोटा ॲज इट इज. सो देअर फोर प्लस और मायनस 2 मायनस 3i प्लस और मायनस 2 मायनस 3i इज द रूट ऑफ गिवन कॉम्प्लेक्स नंबर. ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 14 काय म्हटलंय बघा 3 प्लस 2 आयोटा डिवाइड बाय 1 प्लस आयोटा इज इक्वल टू 1 बाय 2 एक्स प्लस आय वाय देन एक्स मायनस वाय. एक्स मायनस वायची व्हॅल्यू विचारली, एक्सची व्हॅल्यू वायची व्हॅल्यू आपल्याला माहीत पाहिजे. ती कशी मिळणार सरळ आपण याला या ठिकाणी इव्हॅल्युएट करून घेऊ. एक्स प्लस आय वाय इज इक्वल टू हा 1/2 पलीकडे पार्ट होतो 2 डिव्हिजनमध्ये आहे, इकडे जाऊन काय होणार मल्टिप्लाय होऊन जाईल 3 प्लस 2 आयोटा होल डिवाइड बाय 1 प्लस आयोटा. डिव्हिजनमध्ये कॉम्प्लेक्स नंबर आहे, त्याच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय आणि डिवाइड करून घेऊ. ठीक आहे, 1 मायनस आयोटा इज इक्वल टू हा काय होऊन जाईल 2ला मी बाहेर ठेवतो 3 इंटू 1 काय झाला 3 इंटू मायनस आयोटा मायनस 3 आयोटा 2 आयोटा इंटू 1 प्लस 2 आयोटा इंटू मायनस हा झाला -2 आयोटा स्क्वेअर होल डिवाइड बाय ए प्लस बी ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर 1 मायनस बी स्क्वेअर म्हणजे आयोटाचा स्क्वेअर इज इक्वल टू ही व्हॅल्यू काय होऊन जाईल बघा 2 ब्रॅकेटमध्ये 3 प्लस 2 हा झाला 5 या ठिकाणी -3 आयोटा प्लस 2 आयोटा म्हणजे हा झाला मायनस आयोटा होल डिवाइड बाय 1 मायनस या ठिकाणी बघा काय होऊन जाईल आयोटाचा स्क्वेअर म्हणजे -1 मायनस मायनस प्लस झाला 1 प्लस 1 म्हणजे 2 झाला होल डिवाइड बाय 2 हा 2 आणि हा 2 कॅन्सल इज इक्वल टू 5 मायनस आयोटा. एक्स प्लस आय वाय इज इक्वल टू 5 मायनस आयोटा देअरफॉर एक्स इज इक्वल टू 5
आणि आयोटाचा कोफिशियंट जो y आहे तो या ठिकाणी -1 आहे. देअरफॉर x इक्वल्स टू 5 अँड y इक्वल्स टू -1. त्यांनी कशाची व्हॅल्यू विचारली? x मायनस y. ही व्हॅल्यू काय होणार? x मायनस y इज इक्वल टू 5 -1 इज इक्वल टू 5 प्लस 1 इज इक्वल टू 6. या ठिकाणी ऑप्शन सी इज दी करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन 15 म्हणतो लेट z बी अ कॉम्प्लेक्स नंबर सच दॅट मॉड्युलस ऑफ z प्लस z इज इक्वल टू 3 प्लस आयोटा. देन मॉड्युलस ऑफ z ची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला विचारली. या ठिकाणी आपण काय करू? z इज इक्वल टू स्टँडर्ड आपल्याकडं x प्लस आय वाय किंवा a प्लस आय बी या टाईपचा जो एक्सप्रेशन असतो तो एक्सप्रेशन घेऊ. तर मॉड ऑफ z इज इक्वल टू काय होणार? अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. ही व्हॅल्यू आपण याच्यामध्ये ठेवून देऊ. अंडर रूट a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. समोर दिला आहे प्लस झेड म्हणजे काय झाला? a प्लस आय बी इज इक्वल टू काय दिलं त्यांनी? 3 प्लस आयोटा. या इक्वेशनच्या लेफ्टला सुद्धा कॉम्प्लेक्स नंबर आहे, राईटला सुद्धा कॉम्प्लेक्स नंबर आहे. जेव्हा केव्हा आपण दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत असं म्हणतो तेव्हा रिअल पार्ट आणि रिअल पार्ट इक्वल ठेवायचा, इमॅजिनरी पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल ठेवायचा. आता याच्यामध्ये बघा a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अंडर रूट हा एक रिअल नंबर आहे आणि a हा सुद्धा रिअल नंबर आहे. सो एवढा कंप्लीट पार्ट हा झाला रिअल पार्ट. राईट साईडला रिअल पार्ट आहे 3. त्याच्यामुळे याची व्हॅल्यू काय झाली? अंडर रूट a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ए ही व्हॅल्यू झाली इज इक्वल टू 3. लेफ्टला व्हॅल्यू आहे आय बी इज इक्वल टू आयोटा. आयचा कोफिशियंट बी आहे, आयचा कोफिशियंट 1 आहे. देअरफॉर बी इज इक्वल टू काय झाला? 1. बी इज इक्वल टू 1. ही बी ची व्हॅल्यू आपण याच्यामध्ये ठेवून देऊ. काय होऊन जाईल बघा बरं? अंडर रूट ए स्क्वेअर प्लस 1 प्लस ए इज इक्वल टू 3. या एला पलीकडे पाठवतो आणि दोन्ही साईडला स्क्वेअर करतो म्हणजे हा रूट निघून जाईल. अंडर रूट ए स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 3 मायनस ए. दोन्ही साईडला स्क्वेअर केला मी. लेफ्ट हँड साईडला झाला हा ए स्क्वेअर प्लस 1. राईट हँड साईडला 3 मायनस ए होल स्क्वेअर म्हणजे 3 स्क्वेअर झाला 9 मायनस 6a प्लस ए स्क्वेअर. ए स्क्वेअर आणि ए स्क्वेअर कॅन्सल झाला. हा -6a इज इक्वल टू 9 इकडे पाठवतो झाला -8. -8 इज इक्वल टू -6a मायनस कॅन्सल. ए ची व्हॅल्यू 8/6. ए इक्वल्स टू 8/6 इक्वल्स टू काय झाला? हा 4/3. आपल्याकडे दोन्ही व्हॅल्यू भेटलेल्या आहेत. ए इज इक्वल टू झाली व्हॅल्यू 4/3. त्यांनी आपल्याला काय विचारलंय? मॉड्युलस ऑफ झेड ची व्हॅल्यू. मॉड्युलस ऑफ झेड ची व्हॅल्यू काय असते? अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. देअरफॉर मॉड झेड इक्वल्स टू अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर काय होणार? 16/9 प्लस बी स्क्वेअर म्हणजे 1 इज इक्वल टू अंडर रूट 16 प्लस 9 हा झाला 25/9 इज इक्वल टू काय झाला? हा 25चा रूट 5, 9चा रूट 3, 5/3 आहे का आपल्या ऑप्शनमध्ये? ऑप्शन बी इज दी करेक्ट ऑप्शन. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही जरी डाऊट असेल सरळ कमेंट सेक्शनमध्ये जायचं आणि विचारायचं. मजा करत नाही, चॅनलवरती हजारो कमेंट येतात, मी सगळ्यांना रिप्लाय करतो, तुम्हाला सुद्धा 100% करणार. माझं नाव स्पार्क, मी शिकवतो मॅथ्स, लक्षात ठेवा.